हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर माझ्यासोबत ना नेहमी असं होतं, की मी ज्या छोट्या-छोट्या गोष्टी करते ना, त्याच्यावर ना खूप काही असा फरक पडतो माझ्या बिहेवियरमध्ये आणि असं जाणवतं, की हां, हिला काहीतरी झालंय म्हणून. लाइक एक्झाम्पल माझं बोलणं, माझं बघणं, म्हणजे जस्ट मी एक शब्द पण बोलली तर हां, आवाज खूप असा खालचा येतोय, म्हणजे तुला काहीतरी झालेलं आहे किंवा मी एकदम शांत आहे, म्हणजे डोळे असे खाली पडलेले, म्हणजे तू रडली आणि मला माहिती नाही हे असं कुणा दुसऱ्यासोबत पण होतं का काय? आणि असं होतं का माझ्यासोबत मला हेच समजत नाही. कारण मी ना कधी-कधी असं पण ॲक्ट करते, की नाही आता जे झालं ते झालं. आता मी मूव्ह ऑन करून नाही का दुसऱ्या फेजमध्ये जाते. बट स्टिल लोकं म्हणतात, की नाही तुला काहीतरी झालंय आणि मग ते परत आठवण करून आमचा परत मूड ऑफ करून द्यायचा. ही कुठली पद्धत आहे यार? आणि कधी-कधी मला एक्सप्रेस नाही पण करायचं असलं ना, तरी लोकं 50 वेळा विचारून असं डिस्टर्ब करतील. "अरे सांग ना, सांग ना." पण यार आता कसं सांगायचं काय झालेलं आहे? बरं आता ह्याचं काही कारण माहिती नाही, पण माझ्या फ्रेंडनी नक्कीच मनात ठरवून घेतलंय, की मी ब्लॉगर आहे. हे तुम्ही बघूच शकता. पण गाईज ॲक्चुअली मी असं तुम्हाला बोलली, की सांग ना, सांग ना बोलतात लोकं, पण आपल्याला सांगू नाही वाटत. पण कुठेतरी असं चांगलं पण फील होतं, की यार हां, कोणीतरी काळजी करतं. त्यांना समजते, की आपल्याला काहीतरी झालंय, तर ते विचारता तरी आहे. म्हणजे माझं काही खरं नाहीये यार. मी पॉझिटिव्ह वेने पण थिंक करते, निगेटिव्ह वेने पण थिंक करते. म्हणजे प्रश्न काय पडतो मला हेच समजत नाही. आणि त्याचं उत्तर कधी-कधी तर माझ्याच पाशी असतं. बरं, तर काल जो मी प्रोजेक्ट इतका वेळ एफर्ट्स टाकून बनवला होता, तो आज फायनल चेकिंगसाठी मी आणलेला आणि तेच मॅम चेक करत होत्या. सो खूप साऱ्या करेक्शन पण होत्या छोट्या-मोठ्या, ज्या मॅमनी आधी सांगितलेल्याच नव्हत्या. सो त्या त्यांनी ॲड करायला लावलेल्या आणि खूप वेळानंतर मी घरी जायला निघाले, कारण खूप टाईम लागलेला चेकिंगसाठी. त्यानंतर येता-येता फार दिवसानंतर मी आईस्क्रीम खात असेल आणि वेळ झाला होता म्हणून मी काही ऑफिसला नाही गेलेले. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.